यवतमाळ जिल्ह्यात नेर शहर हे शोभायात्रेसाठी अग्रेसर आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून पंचशिलाचे पठण करून करण्यात आली। यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले। बापूराव रंगारी असे म्हणाले की बाबासाहेबांच्या चरित्रातील अनेक पैलू लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत। चौदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रह आणि भारतीय घटनेचे शिल्पकार अशा ठळक बाबीच लोकांना माहीत आहे, परंतु बाबासाहेबांनी या देशाचे कृषी धोरण ठरविले। भाकरा नांगल व हिराकुंड धरण हे बाबासाहेबांची देण आहे। तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर करण्यात आली। बाबासाहेब हे कामगार नेते सुद्धा होते असे विचार व्यक्त करण्यात आले। बाबासाहेबांची मिरवणूक नेर शहरातील यवतमाळ अमरावती राज्य महामार्गावरून ते पोलीस स्टेशन, जुने बस स्टँड, नेर नगर परिषद, नेताजी सुभाषचंद्र बोस माळीपुरा, बारीपुरा, तेलीपुरा, मारवाडी चौक, शिवाजी शाळा या मार्गाने डीजेच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली। शोभायात्रेच्या रथासमोर भीमाच्या अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत होते। डीजेच्या गाण्यावर अनेक भीम सैनिक तल्लीन होऊन नाचत होते। बाबासाहेबांचे फोटो, अशोक चक्र असलेले झेंडे फिरवून भीमाचा जयघोष करीत होते। भीमाच्या अनुयायांना रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून माळीपुरा, मारवाडी चौकात शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती। मिरवणुकीत भाईचारा दिसून आला। या मिरवणुकीत इतरही समाजातील युवक नाचतानाही दिसून येत होते। मिरवणुकीच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी डोळ्यात अंजन घालून गस्त घालत होते। मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडून गालबोटे लागू नये यासाठी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, नेर तहसीलचे नायब तहसीलदार नरेंद्र धोटे, पोलीस कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य मिरवणुकीवर कटाक्ष ठेवून होते। या सगळ्यांवर पत्रकारांची बारीक नजर होती। सर्वांच्या सहकार्याने मिरवणूक पार पडली। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।